शिव शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिव ओम सच्चिदानंद ओम 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर महाराज की जय जगद्गुरु पंचाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की शिवानंद शिवाचार्य महाराज की सकल साधु संत महाराज की त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवाम् वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून अखंड नामयज्ञ धर्मापुरी या नगरी प्रतिवर्ष एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। या अंतर्गत प्रत्येक वर्षी एक आकांक्षा बाळगून आपण या ठिकाणी अत्यंत वाट पाहत इंतजार करत राहतो। कादिर वळुशबरी राम बरोवरंतु काही भक्तांच्या जीवनामध्ये एका वेळी भेट होत असते, परंतु धर्मापुरी या भक्तांच्या जीवनामध्ये प्रतिवर्ष अखंड नाम यज्ञाचा प्रतिफळ म्हणून गुरुमाऊलीचा दर्शन आपल्याला या ठिकाणी लाभत आहे। फक्त दर्शन नसून या अंतर्गत दोन शब्द श्रवण करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे। कारण साकारमध्ये शंभो भगवंत या ठिकाणी येऊन तुम्हाला बोलू शकत नाही, तुमचं ताण भागू शकत नाही। कारण निराकार असलेले भगवान साकारमध्ये संयोग घेत असते। कुठल्या प्रकारचा संयोग असल्याशिवाय त्याच्या फळ आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, सहारा घेत असतो।
गाडी आहे, गाडीला सहारा ड्रायव्हरची गरज आहे. ऑटोमॅटिक गाडी येऊ शकत नाही. एक तुमच्या जवळ वस्तू आहे, वस्तू चालविण्यासाठी एक व्यक्तीची गरज आहे. हे माईक सिस्टम आहे. माईक सिस्टम गप्प बसून राहते, परंतु येते उपयोग करण्याकरता कोणीतरी बोलणाऱ्याचा गरज आहे, म्हणून तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतो. त्या प्रकारे करंट असून सुद्धा लाईट नसेल, पंखा नसेल, एसी नसेल, काही उपयोग नाही. या सर्व वस्तू असताना सुद्धा करंट नसेल तर काही उपयोग नाही. करंट कधी येतो कधी जातो काही सांगता येत नाही, परंतु परमपिता परमात्मा तो जाणार भी नाही, तो येणार भी नाही. सर्वत्र ओतप्रोत भरलेले भगवान सर्वत्र भरू नये, परंतु त्या भगवंताचा जो वाणी आहे, सुख शांती आनंद पवित्र प्रेम ज्ञान शक्ती जे 7 गुण आहे, तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आमच्यासारख्या व्यक्तींना निमित्त बनवितो देव. कारण तुम्ही अखंड नामयज्ञ या ठिकाणी करत असलेले तुमच्या पदरात फळ पडण्याकरता आम्हाला यावंच लागते. 2 गोष्टी बोललं किती अत्यंत वाट पाहू लागला तुम्ही, कुठपर्यंत आलात, कुठपर्यंत आलात. कारण अजून काही कार्यक्रम या ठिकाणी कंटिन्यू चालत राहणार आहे. अखंड यज्ञ आहे. हे फळ ज्यावेळी आपल्या पदरात पडत राहते त्यावेळी त्याला आनंदाला सीमा नसते. आनंदम ब्रह्मेति व्यजानात आनंदैव खल्विमानी भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रेंदे विशंती. अशा प्रकारचा जो आनंद हे अखंड आनंद आहे. आपण जे सेवा करून या ठिकाणी जे प्राप्त आपण करून घेतो, बाकीच्या जे गोष्टी आहे अनंत भानगडी आपल्या जीवनाला साथ देतात या न देतात काही सांगता येत नाही. आपण निर्माण केलेले काही वस्तू आहे, आपण प्राप्त करून घेतलेले काही वस्तू आहे, मरेपर्यंत सती साथ देते म्हणून काही गॅरंटी नाही. मरेपर्यंत लेकरं साथ देतील म्हणून काही गॅरंटी नाही. मरेपर्यंत हे घर आपल्याला साथ देते म्हणून काही गॅरंटी नाही. आपलं आयुष्यभर भरपूर पीक पिकते म्हणून काही गॅरंटी नाही. गणगंज संपत्त तसंच कंटिन्यू आपल्या सोबत राहतात म्हणून काही गॅरंटी नाही. आणि सत्ता आम्ही मरेपर्यंत आम्हाला साथ देते म्हणून काही गॅरंटी नाही. असे कोणी काही सत्ता करणारे लोक आहेत का? प्रधानमंत्री झालेत, लहानपासून मरेपर्यंत प्रधानमंत्री होते असं काही गॅरंटी नाही. छोट्या गोष्टी सरपंच 40, 50, 60 वर्षापर्यंत सरपंच आहे म्हणून काही सांगता येत नाही. ते कोणतं तरी गाव आहे, त्या गावामध्ये त्यानं एवढा सुविधा केले, एवढा सुविधा केले, त्यांच्या नाव एवढा प्रचारित प्रत्येक पाठवता. तो कोणतं तरी गाव आहे, पाटोदा गाव आहे. त्यांनी एवढा सुविधा केला, एवढा सुविधा केला. दळणं फ्री आहे, ट्रॅक्टर फ्री आहे, गरम पाणी फ्री आहे,
थंड पाणी फ्री आहे, साधा पाणी फ्री आहे, धुणं फ्री आहे, एवढं गोष्टी फ्री. म्हणजे कमी रेट. 1 रुपये खर्च होत असेल तर तुम्हाला 25% त्या ठिकाणी खर्च करायचा आहे. 4 नळ, फिल्टर पाणी तुम्हाला उचलून आणायची गरज नाही. फिल्टरचं पाणी जे आहे ना, उचलून आणतो डब्बा 20 लिटरचे, आणायची गरज नाही. घरामध्ये गोड पाणी वेगळं, धुणं पाणी वेगळं, भांडं घासणं वेगळं, आंघोळीचं वेगळं, 4 नळ. एवढा सुविधा करणाऱ्या माणसाला सुद्धा पाडून टाकलेत लोक. सांगायचं म्हणजे सत्ता गॅरंटी नाही, सत्ता साथ देतात म्हणून गॅरंटी नाही. परंतु एक गॅरंटी तुम्हाला सांगतो. ते कोणती गॅरंटी? तो कोणता गॅरंटी म्हटलं? या ठिकाणी अखंड नाम यज्ञ या ठिकाणी तुम्ही करू लागलात ना, हे 7 दिवस तुम्ही जी कमाई करतात ना, धर्म कार्य, दान, पूजा, जपा, ध्यान, हे 4 जे गोष्टी या ठिकाणी घडतो, हे तुम्हाला सांगणार, हे तुमचं मरेपर्यंत नाही, मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला साथ देणारे काम आहे. धर्म कीर्ती द्वयस्थिरम, अस्थिरम जीवनम लोके, अस्थिरम धनयौवनम, अस्थिरा पुत्र नारी च, धर्म कीर्ती द्वयस्थिरम. म्हणून आयुष्य महत्वाचं आहे, परंतु ज्यांच्या आयुष्यामध्ये भाग्यशाली आहात, धर्मपुरीचे भक्त मंडळी, प्रतिवर्ष सेवा करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होते, ऐकण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे. धर्मो रक्षिती रक्षितः. त्याकरता कामिनी निन्नवळल्ला, हेमा निನ್ನदल्ला, ಇದು जगतिक्ಕಿದ विधी. हे विधिविधान आहे. विधी कशासाठी आहे? हे सगळं व्यवहार करण्यासाठी. कांता पुत्र वित्त हे सगळं व्यवहार करण्यासाठी आहे, परंतु तुम्हाला साथ देतात म्हणून व्यवहार नाही. असेपर्यंत तुम्हाला साथ देतील, देतील या न देतील. भरपूर गडगंज संपत्त करून या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये भरपूर निघून गेले गटोडा इथं सोडून. कोणी सोबत घेऊन गेलेले नाही. विचित्र गोष्ट आहे. हे वजा झाला काढतो वरी झगझग मध्ये भगभग. आपण म्हणतो ना, जया अंगी मोठेपण तयाचे आता ना, बघायला भारी दिसते, परंतु मध्ये बघितलं तर भयानक परेशानी असते. हा, काही ठिकाणी ते जे गरीब राहतात भयानक खुश राहतात. मी परवा बोललो, मी सप्तामध्ये हिरो होंडा गाडीवर बसून आनंदानं गाणं म्हणत जाणं अवघड आहे. पहिले म्हशीवर बसून आनंदानं गाणं गात होते, गाडव्यावर बसून आनंदानं गीत गात होते, हल्यावर बसून आनंदानं गीत गात होते. किती खुश, किती समाधान. सांगायचं म्हणजे आपल्याला आपल्या जीवनात अनेक गोष्टी प्राप्त असताना सुद्धा आम्ही समाधान नाही. जसं जसं व्यवहार वाढत जाणार आहे, तसं आमचा परेशानी सुद्धा वाढणार आहे. उपाधी म्हणतात, उपाधी. आपल्याला वाटत असेल एवढा भरपूर गडगंच संपत्त मिळाल्यानंतर मी समाधान राहणार आहे. एक छोटासा उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येईल, कारण उदाहरण आवडते.
मी बोलत गेल्यानंतर तुम्हाला कळत नाही. सांगू का? सांगू? कारण तुमच्या अनमोल वेळ फक्त बाबू अप्पा एवढं त्यांच्या बघा काही काही लोक कशासाठी जीव लावतात काय सांगते. कोणी बायकोसाठी जीव लावतात, कोणी लेकरासाठी जीव लावतात, कोणी पैशासाठी जीव लावतात, कोणी कशासाठी जीव लावतात. आमचा बाबू अप्पा माझ्यासाठी जीव लावते. हे आनंदाचे. कुठं जवळ आसपास कुठं बी असेल येऊन भेटल्याशिवाय त्याला समाधान. निर्मलला आलतो आम्ही एक मध्यंतरी काळामध्ये. निर्मल मलाच माहित नाही. आज मी निर्मलला जाणार आहे, परंतु माझा समोर ती उभा आहे. आणि ते एक माताजी होती, त्यांना माहिती नव्हतं आप्पांचं स्वागत कसं करावं म्हणून. आम्ही येईपर्यंत त्यांना त्यांच्याकडून फुल आणायला लावले, सजावट केले. हे लेकरू बी आले वाटते. सर्व येऊन फर्स्ट क्लास सजावट करून. आजकाल व्हॉट्सअप, युट्यूब त्याच्यामध्ये बघून सत्कार कसं करावं ते सगळ्यांच्या लक्षात आले. तेवढंच नाही, बराच वेळ मी बोललो. मध्य प्रदेशात गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी भव्य सत्कार त्या ठिकाणी त्या मध्य प्रदेशच्या भक्तांनी त्या ठिकाणी केले. मैं बोला आपको ये कैसा पता चला? मैं देखता हूं ना, आपको यूट्यूब में देखता हूं, व्हाट्सएप में देखता हूं, इसलिए मैं ये सब कुछ कर रहा. तेवढंच नाही, हे देवापूरचे आले. ते काय मोठा बिल्डिंग असणारे लोक नाही, गडगंच संपत्त असलेले लोक नाही, सबरीसारखं जीवन जगणारे हे परिवार. आता ते पद म्हणायला म्हणणार होतो, नंतर हे कार्यकर्ता म्हणते अप्पा वेळाच्या अभावी पहिले तुम्ही प्रवचन करा, नंतर त्यांच्याकडून आरती म्हणायला लावा. विचारलं बेटा तुमच्यासाठी. अप्पा येऊ लागले म्हणून त्यांनी सुद्धा धावून धावून इथपर्यंत आलेत. तर त्या झोपडीमध्ये एवढा त्यांनी सजावट करून ठेवले. 2-3 वर्षापूर्वी मी गेलो होतो. माया किती काय मला माहित नाही. तर सर्व टोटल नवीन साहित्य आणून त्या ठिकाणी सजावट करून शेवाच केले. झोपडी की भाग्य खोल जाएंगे राम आएंगे. त्या प्रकारची एक भावना आहे. त्याकरता अशा प्रकारचे शंभूच्या प्रती, भगवंताच्या प्रती, सद्गुरूच्या प्रती, संतांच्या प्रती ज्यावेळेस समर्पण भाव आपण ठेवतो, म्हणून संत संग देई सदा म्हणून तुकोबराया वेळोवेळ गीत गायलेले आहे. त्याकरता जीवनात आपल्या परिवर्तन होण्याकरता किंवा आपल्या जीवनात सुखशांती समाधान आपल्याला मिळविण्यासाठी त्यांच्या सहवास, त्यांच्या सानिध्य लाभणं फार गरज आहे. आजकाल तर तुम्ही पाहू लागला, कुठं पाहता तिथं भक्त मावत नाही. तेवढा आकांक्षा वाढणे, तेवढा तीव्र इच्छा वाढणे संतांच्या प्रती, एवढं तळमळ. 10 लाख पब्लिक गर्दी. बाहेर देशामध्ये अशा गर्दी तुम्हाला मिळू शकत नाही. भक्तीचा सागर त्या ठिकाणी मिळू शकत नाही. या वर्षी तर रेकॉर्ड तोडून टाकले. प्रयागराज 60-70 करोड लोक त्या ठिकाणी आंघोळ केले. काय महत्वाचं म्हणजे 70 करोड, अर्धा देश, 140 करोड आपल्या भारताभूमीमध्ये राहणारे भक्त आहे. डेली 400 रेल्वे भरून जात होते. भक्ती भरून भरून चालले. वाढवलो की सदाचार, सद्विद्येचे बडीमार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडी. त्याकरता तुम्हाला म्हणत होतो, कामिनी निन्न वळल्ला, हेमा निन्न दल्ला,
ಇದು जगकिक्किद विधी हे व्यवहार करण्यापुरता तेवढं आहे. ह्याला तुम्ही विश्वास करून परेशानी होऊ नका. कधी ना कधी आपल्याला हात सोडणारे आपल्याला साथ देऊ शकत नाही. संपूर्ण टुट्टल गेल्यानंतर अंतरणावर पडल्यावर ज्यावेळी अनेक बेमारी लागल्यावर दात पडल्यावर डोळा गेल्यावर अंग थरथर कापत असताना गुडघा दुखत असताना एकमेव साथ देतो तो भगवंत. दुसरा कोणी साथ देऊ शकत नाही. जोपर्यंत हे शरीर साथ देत आहे तोपर्यंत त्यांना साथी करून घ्या. ते देवाला साथ करून घ्या. मी मरता वेळेस मी साथ करून घेतो म्हटलं तर ते साथ देऊ शकत नाही. अंतकाळी शिवस्मरण होणे नसे अभ्यास विणे. अभ्यास असल्याशिवाय त्याचं स्मरण होत नाही. म्हणून निरंतर अभ्यास 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 कंटिन्यू अभ्यास. त्याची आठवण उभे येत नाही. मजबूत मन असताना, मजबूत डोळा असताना, मजबूत कान असताना, मजबूत मन असताना त्याला साथी करून घ्यावा लागेल. तरच अंतकाळामध्ये ते साथ देऊ शकतो, नाहीतर देऊ शकत नाही. हे सगळ्या गोष्टी सोडून त्याच्या नादी लागून अंतकाल समयामध्ये मी आठवण काढतो म्हटलं तर बिलकुल आठवण येऊ शकत नाही. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत सुधरून घ्यावं. मी एक छोटासा उदाहरण सांगत होतो, लक्षात घ्या. एक आई एक दोन मुलं होते. माय ऐकू लागले का? माईक बी मस्त ठेवली सिस्टम. अशा माईक असेल तर रात्रभर बोललं तर बी कंटाळा येत नाही. छान सिस्टम. आणि तुम्ही बी सिस्टमॅटिक बसलेले. ते बी सिस्टम छान आहे, तुम्ही बी सिस्टमॅटिक छान बसून आहात आणि बोलायला काही अडचणी नाही. परंतु वेळ कमी पडते, हे मुश्किल आहे. अशा प्रकारचे पेंडॉल, अशा प्रकारचे भक्त, अशा प्रकारचे आस्था असणारे भक्त ज्यावेळी समोर असतात ना त्यावेळी वेळ गेलेली पत्ता लागत नाही. ज्या ठिकाणी प्रेम राहतात ना त्या ठिकाणी वेळ कळत नाही. ज्या ठिकाणी प्रेम राहत नाही ते वेळ कटतच नाही. लक्षात आलं का? ज्या ठिकाणी प्रेम राहत नाही त्या ठिकाणी वेळ कटत नाही. ज्या ठिकाणी प्रेम राहते त्या ठिकाणी वेळ पुरत नाही. ही अवघड गोष्टी. फार प्रेमानं वाढविलेले एक दोन लेकरं होती, छोटे छोटे. त्याचे वडील पिऊन पिऊन सगळं सत्यानाश करून धिंगाणा करून सगळं शेत शिवार विकून टाकून बर्बाद करून टाकले होते. दोन पंखासारखा त्या लेकराला आई पोचली होती. माझं प्रवचनापेक्षा त्याच्या भारी आहे. मी माईक लावून बोलतो तुमच्यापर्यंत पोहोचना, बगर माईकचं त्याचं प्रवचन किती भारी. विचार करायचं गोष्ट. आणि आमच्या प्रवचनाकडे तेवढं ध्यान कमी राहते, परंतु ते तसं प्रवचनाकडे जास्त ध्यान राहते. कोण असेल, काय बोलत असेल, कसं असेल. मी एवढा मोठा माईक घेऊन वरडू लागलो, इकडे ध्यान राहत. ठीक आहे, लक्ष ठेवा. दोन पंखासारखा दोन लेकराला ते पोचले होते. पिऊन 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 लिव्हर खराब होऊन सगळं बर्बाद करून तो मेला होता. मरणारा पिणारा माणूस कधी स्वतः तर मरते, परंतु सगळ्या गोष्टी घेऊन मरते. शिल्लक काही ठेवतच नाही.
त्याला काही पुरत बी नाही. अशा अवस्थामध्ये त्याच्या माती करून टाकले. परंतु लेकरं सोन्यासारखं लेकरं होते. लेकराला पालन पोषण केले. अभ्यास काही तेवढा करू शकलेले नाही. दोन्ही लेकरं कुस्ती खेळायला सुरुवात केली. आई चांगल्या चांगल्या गोष्टी त्याला बोलायचं. वीर पुरुषांच्या लक्षण त्या ठिकाणी पैदा करायचं. व्यसनापासून त्यांना दूर ठेवली. कबाड कष्ट करून लेकरं एक 5 एकर शेत घेतले. मेहनत करायला सुरुवात केली. दुसऱ्याचं शेत करायला सुरुवात केली. छान कमाई होऊ लागला. तर जवान पोरं झाल्यामुळं दोघांचेही आता सावधान समयोग केले. सावधान समयोग केले म्हणजे मग कळालं का? लग्न लावले. लग्न झाल्यानंतर एवढं प्रेमळ मनाचे होते दोनू. लग्न झाल्यानंतर गडबड गोंधळ होणार. फार आवड आहे. एवढा प्रेमळ असलेले दोन लेकरं सुंदर जीवन जगत असताना दोन पत्नी जे आले होते, म्हटलं आपण वेगळं होणं जरुरी आहे. आपल्याला खपत नाही. आईचं कसं करा, आईला सुद्धा वाटून घेऊ. आईला सुद्धा वाटून घेऊ. काय एक 6 महिना तू ठेवून घे, 6 महिना मी ठेवून घेतो. बघा विचार करा गोष्टी. शेत शिवार वाटल्यासारखं ते आईला सुद्धा वाटून घेत. यांच्यासाठी जीवन खपून टाकले त्यांनी. तर असा जीवन जगता वेळेस हे मनिंदरला हे शब्द तुम्हाला बोलू लागलो. कामिनी आल्यानंतर वेगळं करून टाकले. भूमी सुद्धा वाटून टाकले. भूमी निंदरला अडीचडी चक्कर. परंतु बैल 2 असल्यामुळं अवघड. इकडं 4 दिवस, इकडं 4 दिवस. त्याला काय म्हणतात, निंदायचं, काय काय करायचं, नांगर भिंगर जे काय. आणि दर दिवस दोघांच्या बायको पत्नी शेताला येत नव्हते. रोटी घेऊन आईच येत होती शेताला. लेकरासाठी माझं लेकर खाल्ले. दुपारीचं जेवण घेऊन यायचं. सकाळी आवडायचं जे आहे मिरचीचा ठेसा, ते लाल ठेसा, हिरवा ठेसा सगळं तयार करून करडीचं तेल घेऊन एक 10-20 रोटी. त्यांना 10 रोटी पाहिजे होतं, याला 10 रोटी पाहिजे होतं. तागडे होते, काही कमी नव्हते पोर. काही बिडी नाही, तंबाखू नाही, सिगरेट नाही, दारू नाही, काही नाही. फक्त शिस्त खायचं,
मस्त राहायचं. तर दुपारीच्या वेळ छोटा भाऊ म्हटलं, मोठा दादा म्हटले छोटा भाऊला, दादा तू बाळ तू लहान आहेस, थकला असेल तू आराम घे. झाडाखाली बाबळीचं झाड होतं, बाबळाचं किंवा घाल होतं छान, झोप म्हणून त्याला रेस्ट करा म्हणून. शेत कोणाचं? धाकट्या भावाच्या शेतामध्ये नांगर चालू आहे. नांगर करता 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 नांगर अडकलं. काय अडकले? मोठं दगड बिगड लागला म्हणून थोडं बाजूला सारलं, मोठा हंडा लागला. कशाची? सोन्याच. फार खुशी वाटलं. आमच्या मेहनत बघून महादेव आमच्यावर कृपा केलेली आहे असा विचार कोणाच्या डोक्यात? त्या पोराच्या डोक्यात. लागला कोणाच्या शेतात? छोट्या भावाला, धाकट्या भावाच. नांगरटी मारत होता मोठा दादा, शेत त्याची. एखादी माझा भाऊ एखादी म्हटलं माझ्या शेतात लागले हे गटोडा मलाच मिळते, एखादी म्हटलं अवघड होईल असं म्हणून ते तिथलं झाकून ठेवला. ठेवत असताना तो असा झोपलेला माणूस असा झोपला. एकीकडे झोपलेला माणूस इकडे झोपला. अरे त्यांना बघितला वाटते, पाहिले नाही काही नाही, संशय. 2-3 वेळ असला जाऊन येताना बुद्धी भ्रष्ट झाली त्याची. बुद्धी भ्रष्ट होऊन हे गाठोडा एवढा मोठा आहे, याच्यातला पुरं टोटली त्यांनी काढून घेतलं तर ते आमच्या भाऊ लहान असताना सुद्धा तो मोठा होऊ शकतो. म्हणून डोकं खराब झाले. काय बघू? गटोडा बघितले की डोकं खराब होते, बुद्धी भ्रष्ट होते, गप्प बसू देत. फिरता फिरता ते नांगरला राहते बघा एक लाकूड, ते लाकूड काढला. झोपलेले होतं, खतम करावं म्हणून विचार. हळू जाऊन झोपलेले जीवासारखं जीव तोडणारे भावाला, एवढं प्रेम करणाऱ्या त्या पोराला, त्या पैशाला बघून बुद्धी भ्रष्ट झाला आणि नंतर ते घेऊन जोरात हाणले. डोकं फुटलं. दादा कशाला मारतोस रे? दादा काय झाले? कशासाठी मारतोस मला? अजून ह्याना परेशानी करते ना म्हणून अजून एक 2-3 खन वाजवले, खतम करू. बुद्धी भ्रष्ट. तोपर्यंत आई तिथे येत होती. आई तिथून रोटी घेऊन 20-25 रोटी रस्सा वगैरे सगळं घेऊन येत होती. आणि आईला बघितलं, अरे माझं आई येऊ लागले म्हटलं. तर त्या पोराला ओढून जे कडवं होतं त्या कडव्याचं खाली घालून त्याच्यावर कडवं घालून टाकलं, झाकून ठेवलं. आई पाहतच येऊ लागले. अजून एक पोरग कुठे गेले, अजून एक पोरग कुठे गेले, जोडी राहत होती, अजून एक झोपला असेल असं वाटलं. आल्याबरोबर विचारले, भूक लागला असेल बेटा, पहिले जेवण करा, रोटी आणलो. दादा कुठे आहे तुझं? कुठं गेले की काय, की आज आलाच नाही. तसं कसं? आजकाल येणं गेले ती लई नाटक करलेले लग्न झाल्यापासून. ठीक आहे बापू,
तू काय म्हणा, तू जेवण कर, राहू दे नाही थोडा वेळ होते. तर आई नीट त्या कडव्याच्या जवळ गेली. सावली होतं बाबळ्याचं झाडाच्या खाली, कडवं होतं, झाडाखाली बसली आणि दगदग होत, उन्हाचा ताप. ते पदर खाली पडले होते, खाली पडलेले पदर घेऊन पुसून घ्यावा म्हणून असं घेतली, पुरा रगत भरलेले होते. म्हणजे ते वाहून वाहून आलेले दगड फुटला होता, त्या कडेपासून खाली आलेले होते रगत. बघितले, अरे रगत कस काय, म्हणून ती कडबं काढून बघितली, तिथं पडलेला होता. रे झाला रे घात, झाले रे घात, झाला झाला. हो म्हणून राहिलं. बाप्पा, म्हातारी बघितली, आई बघितला म्हणले, म्हातारी बघितली. आता मला हे गावात जाऊन सांगणार, बुद्धिभ्रष्ट, त्या पैशाला बघून विचाराला या म्हातारीला सुद्धा ठेवायला जमत नाही. बघा कुठापर्यंत गेला हे भ्रष्ट बुद्धी. आणि तड 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 आला, लाल भडक डोळा, घेतलं जे पडलेले लाकडं, घेतलं अजून खंद खंद आईला मारला, आईला खतम केला. बघा, कामिनी निंदवाला हेम निंदला, ही जगतिक्किद विधी, ही विधी आहे. आता एकच द्वंद, गटोडा भेट. किती लोक मरून गेले. आमच्या बाजूला एक गाव आहे, मंटिगी म्हणून गाव आहे, फक्त 7 छोटे छोटे लेकराला सुद्धा त्या चिखलामध्ये दाबून टाकतो, म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी हडप करण्यासाठी. 7 माणसाला खतम केले. नंतर त्याला 3 माणसाला फाशी होऊन गेले. गाव सांगून टाकले, आम्ही डोळ्यानं बघितलं, 7 माणसाला हे 3 मिळून खतम केले म्हणून प्रॉपर्टीसाठी. प्रॉपर्टीच्या पुढी आई दिसना, वडील दिसना, भाऊ दिसना, बहीण दिसना. आजकाल बहिण्या केस ठोकणारेच भावावरही. कितीतरी दृश्य आम्ही पाहू लागलो. बरेचशा नाही, त्याला ते कमी आहे म्हणून केस ठोका का, भरपूर आहे त्याला असताना सुद्धा भावाच्या प्रती भानगडी. तेवढ्याला रुकला नाही. उरलेल्या अर्धा काथा पुढी सांगू की आता सांगू टाकू, पोरं करून टाकू काय सांगू. आता गटोडा राहिले ना तिथं जाग्यावर. आई गेली, भाऊ गेला, राहिला काय त्याला आणि ते गटोडा. आता दिवसात घेऊन गेलं तर लोक बघतील म्हणून रात्री डोक्यावर घेतलं ते मडकं. मोठं मडकं होत, एक 50 किलोच. उचलून घेऊन निघाला रात्री 12-1 वाजता. तिकडे 4 माणसं भेटले. ते होतं चोर. ते चोरी करून करून कुठेही काही आढळलं नव्हता. ते विचार केला, ए दादा कोण आहे तो, म्हणले. हो कस काय, हो काय काय नाही, आम्हाला ताण लागले, थोडं पाणी पाजवा. हे सोहळ्यामध्ये आंघोळ करून देवाच्या पूजासाठी 12 वाजता कोणी शिवू नये म्हणून सवळ्यात घेऊन चाललो पाणी. जवळ कोणी चोराला काय सवळं पिवळं काय, जाऊन अजून आंघोळ करून या, अजून पाणी आणा, पहिले आम्हाला पाणी द्या म्हणले. देत नाही म्हणले, देत नाही. अरे पकडा म्हणला. चौघ येऊन घागर काढून घेतले, खाली ठेवून पाणी पियाला जातात. काय आहे तिथं, त्याने म्हटलं एवढं थकून थकून आलो आम्ही, 50 किलो, 12.5 किलो, 12.5 किलो, मस्त शिस्त झाले, समाधान झाले म्हणले. त्याने ओळखला, तो गटोडा घेऊन येत होता ना, तो ओळख. अरे
तू शाणाप्पा, मी काळाप्पा आणि माळाप्पा, तू हे असं आहे म्हणून म्हटलं. ओळखलं तो. बापरे, यांना ओळखलं. गावामध्ये जाऊन डांगुरी देते, आम्ही चोर म्हणून सगळ्याला कळते, याला ठेवायला जमत नाही म्हणले. चौघही मिळून त्यालाही खतम करू. आता मडकं तिथंच हसू लागले ते मडकर. वा रे वा, बरं झालं. आता ते विचार केले कुठं वाटून घेऊ. वाटामध्ये कशाला वाटून घ्यायचं, तिकडं जावत म्हणले. कुठं? धर्मपुरीच्या डोंगरावर आहे की डोंगर इथं कुठं आहे की तर माळ इथं येताना लागले ना माळ, झाडाचा माळ, त्या माळावर जाऊत म्हणजे. माळात गेले. तिथं माळात घेऊन जाऊन एक भुयर होतं, त्या भुयर मध्ये त्याला ठेवले. भयानक भूक लागले त्याला. आणि असंच कशाला वाटून घेऊ, शिस्त जेवण करून मस्त वाटून घेऊन शिस्त राहू. धर्मपुरीला जा म्हणले, रोटी घेऊन या म्हणले. दोन माणसं इकडं रोटी घेऊन या. रोटी वगैरे बांधले, मस्त गटोडा घेऊन जाऊन त्यांना दिले. ते विचार केले. दोघं ते येतात, त्या दोघांनाही आम्ही संपून टाकू. रोटी आणणारा माणसाला नंतर आम्ही 25-25 किलो वाटून घेऊ, असा विचार केले. आता ते आल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणले नाही नाही आम्ही सगळं भूक लागले म्हणून आम्ही जेवण करून आलो, आता तो आम्ही थोडा रेस्ट घेतो, तुम्ही जेवण करा म्हणले. ते आडवा पडले. दोघाला बी खतम करू का, मोठा दगड घेऊन दोघाला बी खतम करू. आता राहिले किती लोक. म्हटलं आता शिस्त जेवण करू. शिस्त जेवण केले की तच गप्प राहिले. ते दोघं विचार केले, त्याच्यात विष घालून आणले होते. अजूनही बी गटवाडा तसंच आहे. कुठे इथं मी सांगणार तुम्हाला, तुम्ही बी गेले की तिकडेच. म्हणून ते गटवाडा मी तुम्हाला सांगू शकत नाही. 50 किलो आहे माहिती. किती पाहिजे का? नको बाप्पा. तसा गटोडा आहे म्हणून तुमच्या गटोडा काढून घेणारे लोक भरपूर निघाले. कोणाच्या नादी लागू नका. तुमच्या जवळ गटोडा आहे म्हणायचं, गटोडा काढून घ्यायचं. अवघड आहे. सांगायचं म्हणजे हे सोबत येणारं चीज नाही, हे तुम्हाला सत्यानाश करण्यासाठी येतात, सुख देण्यासाठी येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, धन संपदाची मला गरज नाही बापू, हे आम्हाला सत्यानाश करून टाकते. म्हणून जगाचा सुखाच्या अपेक्षा संत कधीही केलेले नाही. कारण त्या सुखाच्या भानगडीत आम्ही पडलो, आम्ही सुखात राहू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल एसी लावून आरामशीर झोपत असेल. एसी लावून झोपणारा माणूस फाशीचे, त्याला एसी मध्ये झोप येत नाही. जे झाडाखाली फर्स्ट क्लास 4 रोटी रटावून खाऊन शिस्त झोप येतो, नो टेन्शन नो प्रॉब्लेम. आलं का लक्षात? म्हणून राम कोणाला हुडकत हुडकत गेले, बिल्डिंग हुडकत गेलेले नाही. ते राम वनात हुडकत गेलं. कोणाला? भक्ती करणारे भक्ताला. भक्ताला हुडकत निघाले. बरेचसे लोक सजावट करून ठेवले होते, परंतु तिकडं पाऊल गेलेले नाही रामाचं. निमित्त ठरलं. राम सर्व माहिती होतं रामांना. देव असताना का कळालं नाही म्हणून काही लोक म्हणतात. सर्व माहिती होतं. सीता माता ओरिजिनल कोण होते, डुप्लिकेट कोण होते, ते रामालाच माहिती होते.
एक डुप्लिकेट सीता तयार करून त्यांनी लंकेला पाठवून दिला होता. ओरिजिनल सीताला अग्नीमध्ये लपून ठेवला होता. लक्षात आलं का? लक्ष्मणाला सुद्धा ही माहिती नाही. रावणा एवढा पूज्यवान व्यक्ती जगामध्ये कोणी मिळू शकत नाही, तेवढा पूज्यवान होते. पहाटे उठल्या बरोबर पूजा चालू होत होती. तेवढा रावण तेवढा पूजा करत नव्हता. सगळे लंकेत असलेले सर्व भक्तगण तेवढं पूजा करत होते पहाटे पहाटे. परंतु अशा भानगडी कस काय त्यांच्या डोक्यात सुचलं? सीताला उचलण्याचा डोक्यात का आला त्याला माहितीये का तुम्हाला? सीताला का उचलले सांगू की नाही? आहे ना वेळ? सीताला का उचलले? सीता साक्षात लक्ष्मीच्या रूप आहे. विष्णूच्या पत्नी लक्ष्मी अवतार घेऊन सीता माता होऊन या ठिकाणी जन्म घेतली. तर सीता लक्ष्मी असल्यामुळं लंकेमध्ये काही कमी नव्हता सोन्याला, परंतु लक्ष्मीला अधीन करून घेतलं तर माझा एवढा श्रीमंत जगात कोणी राहत नाही म्हणून हे डोक्यात शिरला होता त्याची. मंडोदरी काही कमी नव्हते, भयानक खूप सुरत होते. त्याच्या सुरत बघून त्यांनी हडप केला नाही सीताला. परंतु सीता हा लक्ष्मी असल्यामुळं त्यांना माहिती होतं लक्ष्मीला अधीन करून घेतल्यानंतर टोटल वैभव माझ्याकडे येतील म्हणून त्यांना विचार होता. म्हणून त्या ठिकाणी त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न तो केला. परंतु ती सावली असलेले त्याला कळालेले नाही. सीता माया असलेली त्याला कळालेली नाही. मन मरे माया मरे मरमर गए शरीर, आशा तृष्णा न मरे कह गए दास कबीर. त्याकरता अशा प्रकारच्या लीला रचविण्यासाठी भगवंताचा अवतार होत असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या अवताराचा गुणगान करण्याकरता या ठिकाणी नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आपण साजरी करतो. अशा प्रकारच्या संतांच्या आगमना वेळोवेळी या परिसरामध्ये संतांचं आगमन होत असते. त्याचप्रमाणे आपल्या येण्याच्या पूर्वी या भागात परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य राष्ट्रसंत सद्गुरु माऊली या परिसरामध्ये भरपूर त्यांनी प्रचार केलेले, प्रचार केले. तदनंतर आम्ही या ठिकाणी आलो. नंतर आम्ही तुमचा सगळ्यांचा परिचय या ठिकाणी झाले. तर या एरियामध्ये त्यांच्या जीवन काळातील विचारधारा, अनुभव, आनंद, सोनटक्के आतापर्यंत सोनाबद्दल बोललो. सोनटक्के नाव आहे परंतु त्याच्याजवळ सोनच नाही. नाव सोनटक्के परंतु सोनं नाही. नाव श्रीमंत आहे, एक पैसा नाही. नाव गंगाधर आहे, आंघोळ नाही महिनाभर, पाणीच नाही. काय काय ठिकाणी त्या प्रकारची असते. परंतु इच्छा भरपूर आहे. माऊलीचं काही ना तरी स्मृती या ठिकाणी व्हावी म्हणून कोल्हारी या ठिकाणी मन्मथ माऊलीचं मंदिर, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचं मंदिर, अजून बसवेश्वराचं मंदिर, 3 मंदिर निर्माण करण्याचा संकल्प त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. मला बराच वेळ त्यांनी मला फोन करून बोलले, परंतु माझंही सुद्धा बनबनी तिकडी इकडी पळापळी जास्त असल्यामुळं मी त्यांना वेळ देऊ शकलेले नाही. त्यांनी एक ट्रस्ट मी निर्माण केलेले, ट्रस्टीच्या नावाने एक अकाउंट सुद्धा त्यांनी उघडलेले आहे. तर त्या सेवेमध्ये अनेक भाविक भक्त सेवा करू लागले.
त्याचप्रमाणे थोडासा सूचना दिलं तर बरं होईल म्हणून त्यांची अपेक्षा होती. तर आमचे बी तळमळ होत आहे. माऊलीच्या या ठिकाणी भरपूर 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 शिष्यमंडळी आहेत आणि हे सेवेची संधी न सोडता सेवा करावा व तसेच या ठिकाणी गुरुमाऊली येणार आहे म्हणून भोसारा, गुढी हत्तनूर, इच्छोडा, अवतीभोवती जलदा, अजून काही चिंचोली, अजून काही काही गाव आहेत. लक्षात आलं का? तर सगळं गावचं नाव घेत बसलं तर वेळ पुरत नाही म्हणून या मंगलमय प्रसंगी बाबू अप्पांच्या सहयोगानं त्यांनी बाबू अप्पा म्हणतात माझं नाव घेऊ नका अप्पा, हे सगळ्या गावच्या मंडळीचं काम आहे, माझं काही काम नाही म्हणून एवढं उदार अंतःकरणाचा जो आस्था बाळांना काय मोठा श्रीमंत माणूस नाही. मी विचारलं काय तुम्हाला जमीन वगैरे भरपूर असेल म्हणून एवढं तुम्ही उडी मारता म्हणून म्हटलं. मी म्हटलं काय नाही अप्पा, फक्त 2-2.5 एकर जमीन आहे म्हटलं. एवढ्यामध्ये कसं ज्या ठिकाणी शिवभक्त आहेत त्या ठिकाणी शिव ऑटोमॅटिक येऊन त्यांची सेवा करतो. त्या प्रकारचे मनाची श्रीमंतिकी त्यांच्याजवळ आहे म्हणून या भव्य स्वागत या ठिकाणी करून माता मंडळी सुद्धा माऊली येणार आहे म्हणून बराच वेळाच्या पूर्वी या ठिकाणी त्यांची उपस्थिती झालेली आहे. नळेगावच्या आप्पा बी आलेले आहेत. आप्पा दरवर्षी मला त्या ठिकाणी बोलायचं परंतु मलाच वेळ मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी श्रीचिलम्याला जाऊन पूजा पाठ करायचं. श्रीचिलमा ना कोणतं श्रीचिलमा कुंटल सोमांना श्रीशैल मल्लांना कदळी आप्पा हे 3 देव आहेत. त्या 3 देवापैकी एक देव श्रीचिलमा मल्लांनाच्या ठिकाणी भव्य पूजा करून सगळ्यांना प्रसाद वाटप महाग मास मध्ये आपण करत होतो. मला वेळ मिळत नाही, भरपूर वाढलेले आहे. आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा 4 प्रांत फिरणं फार अवघड झालेले आहे म्हणून वेळात वेळ घेऊन तुमच्या भक्तीला कारणीभूत ठरून या धर्मापुरीला नामच धर्म आहे, धर्माचा पूर आहे. लक्षात आलं का? धर्माचा पूर, पूर म्हणजे कळालं का? भरून येते ती पूर. गंगा सागर मध्ये ज्या प्रकारे सरस्वती त्रिवेणी संगमामध्ये पूर भरून आले होते, अनेक भक्तांच्या लाट या ठिकाणी सुद्धा धर्माचा पूर या ठिकाणी उतू आलेले आहे. ओघ जान्हवीचे आला स्नान घडीला पतित आला. हे जान्हवीचा ओघ आहे. त्याकरता या ओघामध्ये आंघोळ करण्याचा योग तुम्हाला या ठिकाणी झालेले आहे. त्यामध्ये आंघोळ केल्यानंतर तो पुण्य लागतो न लागतो मी सांगत नाही, परंतु धर्मापुरी नगरी या ठिकाणी येऊन सप्तामध्ये तुम्ही 2 शब्द ऐकल्यानंतर तुमचं सर्व व्यवस्थित भगवंत करणारे या ठिकाणी पोहोचले. खाला स्नान या ठिकाणी, त्या ठिकाणी पाणीचं स्नान आहे, या ठिकाणी ज्ञानाचं स्नान आहे. ज्ञान गंगा वाहे घरोघरी. या ज्ञान गंगामध्ये आपण आंघोळ केलात. असंच सेवा करण्याच्या शक्ती सद्बुद्धी गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांप्रती असावं. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महत्वाचा म्हणजे आपलं लक्ष मात्र या भगवंताच्या प्रती असावे, सेवेच्या प्रती असावा. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर 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 हर. 2 हात वर करून करायचं, नाहीतर पुढच्या सप्ताहामध्ये हात मिळणं गेलं तर अवघड. हर 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 हर. नाव घेणं जरुरी आहे. जे नाव घेत नाही पुढचा जन्म नाही, पुढच्या वर्षी काही सांगता येत नाही, मुक्क करून टाकतील देव. लक्षात आलं का? म्हणता का हर 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 हर. शिवराजा मनस्वामी महाराजा वेदांताचे सार मुक्ती पेरी रवीज
आरती शिवराया समाधी महासरी सर्व जगाची जाळी निरावरण शापले हो समदृष्टीने नारी आरती शिवराया मन्मथ स्वामी महाराजा वेदांताचे सार मुठी फेरी लवीर आरती शिवराया शिव भक्ती लोकधारी विश्व शिवमाय केले गंधवा कमरस पूजा पराट केले आरती शिवराया मन्मथ स्वामी महाराजा वेदांताचे सार मुठी फेरी लवीर आरती शिवराया अगदी निरूपण अनुभवी ज्ञान आनंद शिवदासा सर्व शुभ ज्ञान आरती शिवराया मन्मथ स्वामी महाराजा वेदांताचे सार मुठी फेरी लवीर आरती शिवराया करुणी मठ बांधिला निरंजनी दस इंद्रिये कर सोडी तपसादिले पंचानी साधिले योगाष्टांग साधिले योगाष्टांग कठीण शीतोष्ण शरणारी पूजन साहेरा बळे शरीराला अचावन साता त्याग केला आरती करू सद्गुरुला ब्रह्मचारी योगियाना पृथ्वी आकाश पर्यंत दिसे तव ब्रह्ममूर्तिमंत सदा सर्व काळ ध्यानस्थ राहते सदा समाधीस्थ रमती सहस्रदळावरती रमती सहस्रदळावरती अनक्षर निज अक्षर धय निज आनंद भरला सोम स्वरूपी ऐकला आरती करू सद्गुरुला ब्रह्मचारी योगियाना आरती करू स्वानंदाचे टाक हाती पंच प्राण पंचारती ग्रतवासना त्रिगुणवाती लावणी दिव्य आत्मज्योती ओवाळू मूर्ती दिवे भावे ओवाळू मूर्ती दिवे भावे आरोग्य गाणी रावणी साधिनी हृदय निज आनंद भरला सोम स्वरूपी ऐक्य झाला आरती करो सद्गुरुला ब्रह्मचारी